तुमच्या आयुष्यातला सर्वात मोठा शत्रू कोण आहे? तुमचा शेजारी की तुमचा स्पर्धक की तुमचं नशीब? नाही, तुमचा सर्वात मोठा शत्रू तुमच्या आत बसला आहे. तुमचे विचार, तुमचा राग आणि तुमचा अहंकार. जोपर्यंत तुम्ही बाहेर युद्ध खेळत राहाल तोपर्यंत तुम्ही हरलेलेच असाल. पण ज्या दिवशी तुम्ही आतलं युद्ध जिंकाल त्या दिवशी तुम्ही बुद्ध व्हाल. एक असा माणूस ज्याने 1000 लोकांची हत्या करण्याची शपथ घेतली होती. अख्खं राज्य त्याच्या नावाने थरथर कापायचं, पण एके दिवशी त्याच्यासमोर एक शांत मूर्ती उभी राहिली. ती म्हणजे गौतम बुद्ध. थांब संन्यासा, तुला माझ्या तलवारीची भीती वाटत नाही. तेव्हा बुद्ध म्हणाले, मी तर कधीच थांबलो आहे, तू कधी थांबणार आहेस? अंगुलीमाल थबकला. थांबलो आहे या एका वाक्याने त्याच्या आयुष्याचा अर्थ बदलला. बुद्धांनी त्याला सांगितलं की एखादी फांदी तोडणं सोपं आहे, पण ती पुन्हा जोडणं ही खरी ताकद आहे. हिंसेत नाही तर करुणेत शौर्य आहे. आज आपण सर्वजण आधुनिक अंगुलीमाल झालो आहे. कोणाला पैशाची हाव आहे तर कोणाला प्रसिद्धीची, तर कोणाला सुडाची. आपण धावतोय पण आपल्याला माहित नाही आपण कुठे चाललोय. गौतम बुद्धांचे 3 नियम. अनिच्च, लक्षात ठेवा, हे जग आणि तुमचे दुःख कायमस्वरूपी नाही. जे आले ते जाणारच, मग रडण्यात वेळ का घालवता? दुसरं, शून्यता. जेव्हा तुम्ही स्वतःला शून्य करता तेव्हाच तुम्ही पूर्ण होता. तिसरा, धम्म. जगाला प्रकाश दाखवण्याआधी स्वतःच्या आतला अंधार दूर करा. मित्रांनो, बुद्ध होणे म्हणजे घरदार सोडून जंगलात जाणं नाही. बुद्ध होणे म्हणजे संकटाच्या वेळीही स्वतःचं मानसिक संतुलन ढळू न देणे. जेव्हा संपूर्ण जग तुमच्या विरोधात असेल तेव्हाही स्वतःच्या सत्यावर ठाम राहणं. आज स्वतःला एक वचन द्या, मी माझी परिस्थितीचा गुलाम बनणार नाही, तर मी माझ्या मनाचा राजा बनेन. लक्षात ठेवा, एक दिवा हजारो दिवे पेटवू शकतो, तरीही त्याचा प्रकाश कमी होत नाही. त्याचप्रमाणे आनंद वाटल्याने वाढतो, कमी होत नाही. उठा, जागे व्हा आणि स्वतःला शोधा. नमो बुद्धाय. ही कथा तुमच्या एक तरी मित्राला शेअर करा, ज्याला आज या विचारांची फार गरज आहे. तुम्हाला ही माझी कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. नमो बुद्धाय.